मित्रांनो, मराठीतली प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिचे नुकताच निधन झालेले आहे। वयाच्या 38व्या वर्षी प्रियाने या जगाचा अखेरचा निरोप घेतला। दरम्यान प्रिया मराठे हिची कर्करोगाशी झुंज नक्की कशी होती पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। तर मित्रांनो, प्रिया मराठे आपल्याला शेवटची तुझीच मी गीत गात आहे या मालिकेत दिसलेली। ही मालिका टर्निंग पॉइंटवर असतानाच प्रिया हिने अचानक एक व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरती शेअर केली। यामध्ये तिने आरोग्याचे कारण देऊन मी मालिका सोडत आहे असं सांगितलेलं। तेव्हा प्रिया हिला कर्करोगाची सुरुवात झालेली व यानंतर प्रिया हिने कर्करोगावर उपचार करायला सुरुवात केली। वयाच्याच काही महिन्यांमध्ये ती बरी सुद्धा झालेली। त्यानंतर पुन्हा नाटकांमध्ये तिने काम करायला सुरुवात केली, पण पुन्हा तिच्या शरीरामध्ये कॅन्सरचे निदान झाले। पण यावेळेसचे कॅन्सर हे मागच्या कॅन्सरच्या तुलनेत खूपच जास्त होते। यामध्ये तिला चक्कर यायला सुरुवात झाली, तसेच तिचे केस सुद्धा गळायला लागलेली। यावरती सुद्धा तिने उपचार घ्यायला सुरुवात केली। तसेच ती कोणत्याच कामामध्ये ऍक्टिव्ह नव्हती, तिला जास्त उभा सुद्धा राहता येत नव्हतं, चक्कर येऊन ती खाली पडायची। पण 2025च्या एप्रिल महिन्यामध्ये तिला 3rd लेवलचं कॅन्सर झालं। यामध्ये तिच्या डोक्यावरची केस हे काढून टाकण्यात आलेली, तसेच तिला बेड रेस्ट देण्यात आलेलं। पण अखेर 31 ऑगस्टच्या सकाळी 4च्या सुमारे मुंबईतील मीरा रोड येथील तिने राहत्या घरामध्ये 38व्या वर्षी या जगाचा अखेरचा निरोप घेतला। कर्करोगाशी चालू असलेली तिची झुंज अपयशी ठरली। प्रिया हिच्या अचानक जाण्याने सर्वांना खूपच मोठा धक्का बसलेला आहे। तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिला भावपूर्ण श्रद्धांजली।